नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीतरी लोनची गरज भासते. लोनला कर्ज असंही बोलतात. तर ते कर्ज आपलं शैक्षणिक किंवा त्याला एज्युकेशन लोन, होम लोन, गृहकर्ज किंवा पर्सनल लोन, वैयक्तिक गरजेसाठी जे आपण घेतो ते. काय मग त्यासाठी काही किंवा मॉर्गेज लोन असेल, अ, असे कार लोन, असे विविध प्रकारचे लोनमध्ये प्रकार येतात. अजूनही काही असतील तर आपण तर लोन काढण्याबद्दल काय काय काळजी घ्यायची ते जाणून घेऊया. तर लोन काढला आपण बातम्या ऐकतो की लोन काढलं, मग लोनचं लोड झाला, कर्ज झालं आणि मग ते फेडू नाही शकल्यामुळे सुसाईड केलं वगैरे. पण आधीच जर आपण काही काळजी घेतली लोनच्या आधी, आपल्याला काही गोष्ट माहीत असेल, तर मग ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात. तर लोन काढताना आधी तुमची म्हणजे तुम्ही ते फेडू शकाल का? परत त्या लोनचा हप्ता काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा लोन काढताना तुम्ही तुमचं इन्कम काय आहे महिन्याला? इन्कममधून तुम्हाला घर पण चालवायचंय, तुम्हाला मेडिकलची इमर्जन्सी पण येणार आहे, थोडीशी तुम्हाला बचत पण करायची आहे, तुमच्या मुलांचा खर्च किंवा घरात काही अडीअडचणी असतील, तर त्या बघून लोनचा हप्ता महिन्याला वेळेवर तो गेला पाहिजे. हे सगळं किंवा तुम्ही प्रेडिक्ट करत असाल, की पुढे गेल्यावर इन्क्रिमेंट होईल किंवा अजून कुठून पैसे येतील. पण ते तुमचं प्रेडिक्शन आहे नुसतं. पण ते तुमच्या हातात तो मनी नाहीये. अ, तर तुम्ही तुमच्या हातात जे आहे ॲसेट्स किंवा जे आता सध्या तुमचे खर्च जाऊन जे काही राहते, तर त्यात तुम्ही तो हप्ता फेडू शकाल का? परत किती वर्षासाठी तो कालावधी आहे लोनचा? परत तो तुम्ही म्हणजे मिस्टर आणि जर तुम्ही असं जॉईंट इन्कम, त्या इन्कमवर आढावा घ्या, की तुमचे मंथली इन्स्टॉलमेंट सेव्हिंगचे काय जातात? घरातला खर्च किती आहे? मग काही सेव्हिंग होतंय का? किंवा मेडिकल इमर्जन्सीसाठी आपण काही फंड राखून ठेवलाय का? किंवा आपल्याकडे काही दुसरी प्रॉपर्टी आहे का, की जर आपल्याला लोन जर तात्काळ इमर्जन्सीमध्ये थकलं आणि फेडायला लागलं तर? तो पण तुम्हाला सगळा विचार करायला लागेल. आणि तुम्ही भविष्यात काय मला मिळेल, कुठून पैसे येतील, त्या गोष्टी लोन घेताना विचार करायचा नाहीये त्या गोष्टीचा. परत लोन घेताना तुम्हाला जेवढी रक्कम लागणार आहे, ती रक्कमच तुम्ही हे करा. तेवढ्या रकमेचंच लोन घ्या. जर तुमचं जर इन्कम दोघांचं मिळून 50,000 आहे आणि जर तुमचा हप्ता मोठा आहे आणि घर चालवायला हे कर परत मुलांचं शिक्षण, त्यांचे येणारे खर्च, आजारपण, हे सगळं तुम्ही आधी ते पेपरवर लिहून काढा, की मी किती हप्ता आहे, किती पिरियडसाठी आहे, तो फेडू शकेल का? या सगळ्याचा आढावा घेऊन तुम्हाला लोन किती घ्यायचंय ते हे करायचं. कारण लोनचा हप्ता जर 7 तारखेला असेल, तर 7 तारखेला तुम्हाला तुमचा बँक बॅलन्स बँकेमध्ये तयार ठेवायलाच पाहिजे. आणि जर तो हप्ता नाही कट झाला, कारण ज्या सरकारी बँका असतात, तर सरकारी बँका मला असं माहिती आहे, की 3 हप्तेपर्यंत हे करतात म्हणजे थांबू शकतात. जर त्यांना रिक्वेस्ट केली तर. पण म्हणजे प्रायव्हेट बँक आहेत, तर त्यांचे रूल्स खूप कडक आहेत. आणि पर्सनल लोनचे तर इंटरेस्ट खूप जास्त आहेत. तर आणि गृहकर्ज जे होम लोन आहे, ते पण जो जे-डी-पी किंवा काय आहे, तर त्याच्यावर त्याचा इंटरेस्ट खालीवर खालीवर होत जातो. जर इंटरेस्ट जर त्याचा इंटरेस्ट वर गेला, तर त्याच्या पद्धतीने तुमचा हप्ता पण वाढणार आहे. म्हणजे हप्त्याचा कालावधी पण वाढू शकतो. बरं, कार कार लोन घेताना कार ही तुमचे हे नाहीये, की म्हणजे तुम्ही तुमच्या ऐश-आरामासाठी ती घेत असता. कोण बिझनेससाठी पण ती कार घेत असतं. पण मग त्या बिझनेसमधून ते बिझनेस तेवढा होईल का? तुम्ही तो हप्ता फेडू शकेल का? कारण मग परत तुम्हाला घर खर्च का चालवायचा आहे. परत त्या कारमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर ते आहे. परत त्या कारचा इन्शुरन्स आहे, पेट्रोलचा खर्च आहे. परत रोज तुमचा धंदा तेवढा होईल की नाही, या सगळ्याचा विचार करून तुम्हाला कार लोनच्या दिशेने जायचं. एज्युकेशन लोन पण तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच हे करा, उचला.
जास्त उचलू नका. जास्त उचलायचं असेल तर मग तुमच्याकडे ॲसेट आहे का? की त्या ॲसेटवर तुम्ही जर काही हप्ते फेडू नाही शकला, तर तुम्हाला तुमच्या एफ-डी आहेत का? किंवा काही प्रॉपर्टी आहे का? डेड इन्व्हेस्टमेंटमध्ये होम म्हणजे सेकंड होम वगैरे आहे का? तर ते पण तो विचार करा किंवा काही गोल्ड आहे का? की हे करणं. कारण सगळा विचार करून तुम्ही ज्यावेळेस लोन उचलता त्यावेळेस तुम्ही कुठे अटकळत नाही. पण जर तुम्ही त्याचा अभ्यास नाही केला आणि असंच जर ह्याने घर घेतलं तर मी पण ते घर घेतील. आपण आपल्या इन्कमचा विचार नाही केला आणि जर त्या दिशेने जर पाऊल टाकलं तर ते धोक्याचं ठरू शकेल. मला तर असं वाटतंय. म्हणजे मी तुम्हाला सजेशन देते, भीती नाही दाखवत. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच पुढे जायचं. पर्सनल लोन काढताय तुम्ही, पर्सनल लोन खरंच काढणं गरजेचं आहे का? म्हणजे तुम्हाला टीव्हीसाठी किंवा जर त्या तुमच्या या बाजू आहेत ना, म्हणजे ऐशारामाच्या बाजू आहेत. हे मी माझ्या बाबत पण बोलते, म्हणजे मी पण ते हे करायचे. मी तुम्हाला असं नाही बोलत, की आपण पर्सनल लोन काढताना पर्सनल लोनचे हप्ते म्हणजे इंटरेस्ट खूप जास्त असतो त्या पर्सनल लोनचा. आणि बजाज फायनान्स किंवा जे काही फायनान्स कंपनीकडून घेतलं तर त्यांचे रूल्स पण खूप कडक असतात. जर ते त्यांचे नाही आपण भरू शकलो तर ते आपण तो हप्ता ते भरू शकेल का? नाहीतर मग त्या चक्रव्यूहमध्ये एक लोन काढण्यासाठी दुसरं एक लोन काढलंय आणि ते जर नाही करत तर त्यात परत दुसरं लोन काढायचं. मग ते एक खड्डा म्हणजे एक खड्डा आधीच खांदून ठेवलाय, तर तो भरण्यासाठी दुसरा हे करायचा. असं झालं ना, दुसरा खांदायचा. मग तो हे करण्यासाठी तिसरा. म्हणजे एक लोन काम मोठं जर काढलं तर ते फेडण्यासाठी दुसरं काढायचं. मग ते हे करून तिसरं काढायचं. तुम्ही असं कर्जबाजारी होऊ नका. मग ते फ्रस्ट्रेशन येऊ शकतं तुमच्यावर आणि मग तुम्ही मानसिक तणावाखाली जाऊ शकता. जर आणि खूप जणांना म्हणजे इन्कम टॅक्स सेव्हिंगसाठी होम लोन वगैरे उचलतात आणि मोठमोठे हे होम लोन उचलतात. मग तुम्हाला ते खरंच गरजेचं आहे का? तुमचा जॉब तेवढा सिक्युअर आहे का? परत तो जॉब सिक्युअर आहे का? तर त्याचा तुम्ही पहिल्यांदा विचार करा. आणि इन्स्टॉलमेंट वगैरे त्या फिक्स आहेत. मोठा कालावधी आहे. तर त्या कालावधीचा सगळ्याचा ओव्हरऑल विचार करूनच तुम्हाला या लोनच्या भानगडीत पडायचंय. जर तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास केला, तर तुम्हाला काही लोन हा विषय जड नाहीये. जर तुम्ही अभ्यास न करता जर त्यामध्ये एंट्री करणार, तर मग कुठे पण तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही मानसिक तणावाखाली जाऊ शकता. तर माझी अपेक्षा आहे की तुम्ही मानसिक तणावाखाली जाऊ नका. व्यवस्थित पहिल्यांदा अभ्यास करा. सगळेजण म्हणजे जर जॉईंट असेल तर दोघांनी बसा. इन्कम म्हणजे काय आहे, किती सेव्हिंग्ज आहेत, परत किती आपल्याला सगळं हे करून घरचं दारचं सगळा विचार करून आपल्याला सगळे इन्स्टॉलमेंट हे करायचे आणि कालावधी काय 1-2 महिन्याचा नसतो लोनचा. मोठमोठे कालावधी असतात आणि हप्ते तर फिक्स असतात. ते फिक्स हप्ते हे करून आपल्याला एक पण हप्ता असा अडला नाही पाहिजे. परत बँकेमध्ये पण आपलं हप्ते एका वर्षाचे आपले प्रिपेअर म्हणजे रेडी राहायला पाहिजे, की आपण ते हप्ते काही जर प्रॉब्लेम आला 1-2 महिन्याचा, तर आपल्या बँकेमध्ये त्या हप्त्यांची प्रोव्हिजन पाहिजे एका वर्षाची तरी. तर ते सगळं विचार करून हे करून लोन उचला. मग तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मग कसं वाटलं आजचं ते सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.